तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो मी तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये। आणि आज आपली ही मोहीम किल्ले भैरवगड या गडावर आलेली आहे आणि तोच नवा जोश आणि तोच नवा उत्साह घेऊन आपण परत एका मोहिमेला सुरुवात केलेली आहे। ऑलरेडी आपण अर्धा पॅच कंप्लीट केलाय। तर तुम्हाला भैरवगडला येण्यासाठी आम्ही तरी ट्रॅव्हलर केलेली, त्या ट्रॅव्हलरमध्ये आम्ही 34 जण होतो। रात्री घाटकोपरमधून आमची बस होती, तर ती बस आम्ही आय थिंक 12 वाजता निघालेलो आम्ही तिथून आणि सकाळी 3:30 ते 4च्या दरम्यान आम्ही इथे पोहोचलो आणि थोडंफार तिथे ब्रेकफास्ट वगैरे फ्रेश वगैरे झालो आम्ही सगळे तिथे आणि आमची मोहीम 5 वाजता आम्ही स्टार्ट केली। आणि थोडंफार अंधार वगैरे होता सकाळी 5 वाजता, त्यामुळे जास्त व्ह्यू काही घेता नाही आले जो अर्धा पॅच कंप्लीट करताना। पण आता जे पॅचेस येतील चांगले चांगले, आता जे व्ह्यूज येतील चांगले चांगले ते तुम्हाला मी दाखवेल पुढे गेल्यावर। खरं म्हणायला गेलं तर हा भैरवगड खूप हार्ड आहे असं म्हटलं जातं, कारण ह्याच्या व्हिडिओज वगैरे पण मी ट्रेकला यायच्या अगोदर पाहिलेल्या। थोडंसं पॅचेस थोडे काय काय पॅच आहेत ते मला थोडे हार्ड वाटत होते, पण जो ह्याच्या पुढे जो सुळका आहे तो आपल्याला थोडासा टफ जाणार आहे। तो आपण बघूच किती टफ आहे आणि किती आहे नाही। त्यामुळे भैरवगडच्या आपल्याला ह्या टोकाला जायचं आहे। तर इथे अजून एक विषय असा आहे की आम्ही जेव्हा मेन पठारावरून चालत होतो, सपाट पठारावरून चालत होतो, तिथे काही मार्क्स होते जेणेकरून आपण आपल्या ह्या भैरवगडापर्यंत पोहोचू शकू, त्या भैरवगडाच्या टोकाशी आपण पोहोचू शकू। पण त्या अंधारामध्ये आम्हाला एवढं दिसत नव्हतं, त्यामुळे आम्ही शूट नाही करू शकलो इथे। कारण की आम्ही सकाळी 5 वाजता ट्रेक का चालू केला, कारण की भैरवगड खूप उंच आहे आणि खूप हार्डेस्ट आहे आणि उन्हामध्ये करायला खूप थकायला होईल आपल्याला ते, त्यामुळे आपण तो थोडाफार लवकर चालू केलाय जेणेकरून आपण लवकर कंप्लीट करू शकतो। जय शिवाजी। दिसतंय का तुम्हाला? इथला विषयच खोल आहे बाबा, हेच चढायचं आपल्याला आता। थांबू नका रे, अरे थांबल्यावर थकायला होते। ऍड होऊन जाईल तुम्हाला। हे आता आपल्या पुढे चाललेत, त्यांची गती जरा स्लो झाली, समजतंय का? गती म्हणजे काय असते, गती त्यांची स्लो झाली, त्यामुळे आपल्याला पण थोडंफार गती कमी बोलू शकतो आपण। त्यामुळे आपल्याला पण थोडंफार हळूहळू जावं लागतंय आणि बघूनही जावं लागतंय। तर ह्या एका पॅच नंतर आपण थोडी विश्रांती घेतली आहे, सगळे खूप थकलेले आहेत आणि त्यामुळे थोडेफार इथे बसून घेतले आम्ही सगळ्यांनी। पण इथला जो वरती आलो आहे तर व्ह्यू पण खूप छान आहे, तुम्हाला मी दाखवतोय। सकाळचे 8 वाजलेत आणि आपण अजून चालतोच आहे। आपली ही मोहीम आपण सकाळी 5 वाजता सुरू केलेली।
आपल्याला ज्या पॅचवर यायचं होतं, जो पॅच आपल्याला हार्ड वाटत होता, त्या पॅचवर आपण पोहोचलोय. इथून आपल्याला असं वरती जायचं, तुम्ही बघू शकता. आता मी थोडं इथे रेस्ट करतोय, कारण आपल्या पुढे 40 ते 50 लोक आहेत आणि इथे जायला पण एकेरी मार्ग आहे आणि यायलाही तोच मार्ग आहे. त्यामुळे जे लोक तर वरती गेलेत ते लोक खाली यायचं चालतंय, त्यांचं खाली यायचं चाललंय आणि जे आमच्या पुढे आहेत ते वरती जातील. मग त्यांच्या मागोमाग आम्ही वरती जाईल. तर भैरवगड असा एक किल्ला आहे, जो किल्ला आपण महाराजांच्या काळामध्ये टहळणी करायसाठी वापर व्हायचा ह्या गडाचा. बाकी काही इतिहासामध्ये याचा उल्लेख नाही आहे, फक्त हाच एक उल्लेख आहे की ह्या गडाचा उपयोग आपण टहळणी करण्यासाठी करायचो. रोहन, हाय. होप सो ही आपली लास्ट भेट नसावी. काय सेकंड लास्ट भेट शेवट. तर फायनली आपला ट्रेक कम्प्लीट झालाय. आपण ह्या एकदम टोकाशी आलोय. इथे वरती जसं बघण्यासारखं काही नाहीये, पण खूप असं मोठा हलकासा छोटासा पठार आहे, थोडासा जास्त काही नाही बघण्यासारखं इथे. आणि थोडंफार आजूबाजूला थोडेफार ते बाजूचे गडकिल्ले आहेत, थोडेफार बघू शकतो. तर मंडळी, आपल्याला येताना जास्त काही शॉर्ट्स घ्यायला नाही जमलं, कारण की पॅचेस खूप हार्ड होते आणि खूप डिफिकल्ट होते चढण्यासाठी. त्यामुळे आपल्याला नाही जमलं शॉर्ट्स घ्यायला. पण आता आम्ही जेव्हा आता परतीचा मार्ग घेतलाय तर तुम्हाला आम्ही प्रॉपर दाखवू शकेल की किती पॅचेस ते हार्ड आहेत.